नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण लेमन राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्याच्यासाठी काय साहित्य लागूयात ते बघूया। साऊथ इंडियन डिश आहे, आपण ती घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूयात। त्याच्यासाठी बघा आपल्याला 1 चम्मच उडदाची डाळ लागणार आहे, 1 चम्मच डाळ, थोडीशी हळद, मोहरी, 2 लिंबाचा रस, कढीपत्ता आणि सुकलेल्या लाल मिरच्या, एवढं साहित्य लागणार आहे। आणि आपल्याला बॉईल केलेला तांदूळ लागणार आहे। हा तांदूळ आपण पूर्ण शिजवून घेतलेला आहे बघा, एवढं साहित्य लागणार आहे। आता आपण कढई तापायला ठेवूयात गॅसवरती। कढई तापायला ठेवूयात आणि थोडेसे आपण शेंगदाणे पण टाकणार आहे त्याच्यामध्ये। कढईमध्ये तेल टाकूयात आपण, त्याच्यामध्ये तेल तापलं का त्याच्यामध्ये मोहरी, उडदाची डाळ, शेंगदाणे टाकूयात आपण आणि त्याला चांगलं फ्राय करून घेऊयात। शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत आपण त्याला फ्राय करूयात। आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे, चण्याची डाळ घ्यायची, नाही तर डाळ्या जर असल्या तर डाळ्या घ्यायच्यात, त्या टाकूयात आपण। नंतर ज्या आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुकलेल्या त्या घेऊयात, त्या टाकायच्यात। कढीपत्ता टाकायचा आहे, त्याला पण चांगलं फ्राय करून घेऊयात। नंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकूयात। सगळं चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात त्याला। आणि त्याच्यानंतर आपण जो शिजवलेला भात आहे तो टाकायचा आहे। आपल्याकडे जर वाटलेला भात असेल रात्रीचा, तो जरी टाकून जरी केला तरी चांगला होतो। आता आपण त्याच्यामध्ये जो लिंबाचा रस घेतलेला आहे तो वरून टाकूयात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून सगळं मिक्स करून घेऊया। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। लिंबाचा रस आपल्याला जेवढं आंबट हवं त्यानुसार टाकलं तरी चालेल, आंबटच छान लागतो हा भात। लेमन राईस म्हणजे लिंबाचा भात एकदम आंबट असला तरच छान लागतो खायला। हे बघा तयार झालेला आहे आपला खाण्यासाठी। तुम्ही पण नक्की घरी करून बघा। थँक्यू।